वाव, मस्तच अशी फ्रेश कोळंबी आहे. हा जो कोळंबी भात आहे तो वैभव भाऊनी माझ्या मार्गदर्शनाखाली बनवलेला आहे. फार चविष्ट आणि उत्कृष्ट बनवलेला आहे. त्यांनी मार्केटमधून कोळंबी साफ करून आणली होती. तुम्ही साफ करताना कोळंबीचा मागचा पुढचा भाग काढा, खालचे पाय काढा आणि मधला जो दोरा असतो तो देखील काढा आणि स्वच्छ कोळंबी धुवून घ्या आणि असा चविष्ट कोळंबी राईस बनवा. स्वागत आहे तुमचं शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरेच काय मध्ये. तर पहा, आज आपण कोळंबी राईस बनवलेला आहे. याला आपण कोळंबी पुलाव किंवा कोळंबी फ्राईड राईस देखील म्हणू शकता. कोळंबी हा प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, सेलेनियम आणि आयोडीनचा एक उत्तम स्रोत आहे. कमी कॅलरीज असतात आणि हृदय आणि मेंदूच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी कोळंबी छान आहे. बघा, आपण हळद, मीठ, गरम मसाला, आलं, लसूण, लाल तिखट लावून कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली होती. लिंबू रस देखील घातलेला आहे. आवडीच्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता एका पातेल्यामध्ये तेल आणि तूप गरम करून कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट छानपैकी परतून घेतलेली आहे आणि आवडीच्या भाज्या देखील घालून परतलेले. गाजर आणि कोबी घातलेलं आहे मी आणि अख्खे खडे गरम मसाले देखील परतून घेतलेले आणि हिरवं वाटण घालून परतलेले. हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, लसूण, धणे, जिरे आणि मीठ घालून परतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे छान परतून झालं आहे. आता याच्यामध्ये आपण कोळंबी घालून परतलेली. आता बघा, एका तव्यावर आपण अंडी घातलेली आहेत. त्या अंड्यांवरती तिखट आणि मीठ घालून त्याची भुर्जी टाईप करून या मसाल्यामध्ये ती घातलेली आहेत आणि भात आपण हा गरम मसाले म्हणून वेगळा शिजून घेतलेला आहे तो आपण या मसाल्यात मिक्स करतो आणि आता आपला कोळंबी राईस तयार आहे. आणि वरून आपण ढोबळी मिरची आणि कांद्याची पात देखील घातलेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा कोळंबी राईस तयार झालेला आहे. कांद्याची पात आणि शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही म्हणून आपण ती वरून घातलेली आहे. तुम्ही जर भाज्यांमध्ये परतून घेतली तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे छान असा चविष्ट आपला कोळंबी भात तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये कोळंबी खाणं टाळावं. संधिवात आणि युरिक ॲसिड असणाऱ्यानेही कोळंबी खाणं टाळावं. जास्त उष्णता होत असेल तरी कोळंबी टाळावी, कारण का कोळंबी उष्ण आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. बाय बाय, धन्यवाद.